ॐ न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः। ॐ श्री परमात्मने नमः। भावार्थ: कारण कोणीही पुरुष केव्हाही क्षणमात्र देखील कार्य केल्याखेरीज राहत नाही. निस्संदेह सर्वच पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांनी पराधीन होऊन कर्म करीत असतात. कोणतेही कर्म न करणे अथवा कर्माला प्रारंभच न करणे म्हणजे निष्कर्मता नव्हे, हे भगवंतांनी मागील श्लोकात सांगितलं आहे. कोणीही व्यक्ती क्षणभर देखील कर्म न करता राहू शकत नाही. जरी एखादी व्यक्ती काहीच करायचं नाही असं ठरवून स्वस्थ बसली ना, तरी तिचा श्वासोश्वास चालू असतो, तिचं विचारचक्र सुरू असतं. ही कर्म तिच्या नकळतच सुरू असतात की नाही. म्हणजेच कर्म करणं ही मानवी जीवनाची अपरिहार्यता आहे. प्रत्येक जण आपापल्या गुणधर्मानुसार, स्वभावानुसार कर्म करतच असतो. ही प्रकृती सत्व, रज, तम या 3 गुणांनी बनलेली आहे. प्रकृतीच्या त्रिगुणात्मकतेमुळे निर्माण झालेल्या कर्मचक्रात अडकलेला जीव हा पराधीन असतो. ते गुण त्याला कर्म करायला भाग पाडतात, कारण ही प्रकृतीचीच योजना आहे बरं. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की मनुष्य या कर्मचक्रात अडकून पडणार आहे की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणार आहे. खरं बघायला गेलं तर प्रकृतीने निर्माण केलेल्या प्रश्नाची उत्तरं नैसर्गिक नियमांमध्येच दडलेली असतात. फक्त ज्ञानाच्या साहाय्याने ती शोधायची असतात. उदाहरणार्थ, गुरुत्वाकर्षणाच्या प्राकृतिक नियमाचं स्वरूप लक्षात आल्यावर त्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमात अडकून न बसता त्याच शक्तीचा उपयोग करून मानवी जीवनाला उपयुक्त असे शोध लावले. त्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर मात करून मानव आकाशात गेला, चंद्रावर उतरला. त्याचप्रमाणे हे जे कर्मचक्र अविरत चालू आहे, त्यातच या कर्मचक्रातून सुटण्याचा मार्ग हा लपलेला आहे. तो फक्त ज्ञानाच्या डोळ्यांनी शोधला पाहिजे. या बाबतीत आणखी एक विचार म्हणजे हे प्रकृतीचं कर्मचक्र जीवनाच्या नाशासाठी नसून जीवनाच्या उद्धारासाठी आहे, समृद्धीसाठी आहे. ज्ञानाच्या साहाय्याने हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या कर्मचक्रातून किंवा कर्मयंत्रातून सुटण्याचा मार्ग स्वामी विवेकानंद सांगतात. या कर्मयंत्रातून सुटण्याचे फक्त 2 मार्ग आहेत. पहिला म्हणजे या यंत्राशी असलेला आपला संबंध अजिबात तोडून टाकणं. ते चालू द्या, तुम्ही बाजूला व्हा, सर्व वासनांचा त्याग करा. हे म्हणणं सोपं, पण करणं मात्र जवळजवळ अशक्यच. दुसरा मार्ग म्हणजे या जगात उडी घेऊन कर्माचं रहस्य जाणून घेणे. यालाच कर्मयोग म्हणत असतात. या जगतयंत्राच्या दातेरी चक्रांपासून दूर पळू नका. आतच उभे राहून कर्माचं रहस्य जाणून घ्या. आत राहूनच कुशलतापूर्वक कर्म केल्याने याच्या बाहेर पडता येतं. बाहेर पडण्याचा मार्ग या यंत्रातूनच आहे. ही प्रकृती कार्य कसं करते? तर ही प्रकृती आत्म्याला भोग देऊन प्रपंचात गुंतवते. मग त्या भोगांची विफलता लक्षात आली ना, की आत्म्याला मोक्षासाठी प्रवृत्त करते. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात
या आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. हा आत्मा कसा आहे तर अविनाशी, अज, नित्य आणि शाश्वत आहे. हा पंचकोशांहून भिन्न आहे. आत्मतत्व मूलतः मुक्त असलं ना तरी प्रकृतीबद्ध आत्मा म्हणजे जीवात्मा हे कर्मचक्र भेदल्याशिवाय मुक्त होऊ शकत नाही. अध्यात्माच्या भाषेत यालाच योगमाया असं म्हणतात आणि भक्तीच्या भाषेत याला भगवंताची लीला असं म्हणतात. स्वामी विवेकानंद म्हणतात की सांख्यमतानुसार प्रकृती ही त्रिगुणमयी आहे. तम, रज, सत्व हे गुण जेव्हा बाह्य जगात व्यक्त होतात तेव्हा जडता, क्रियात्मकता आणि दोहोंची साम्यावस्था असं त्यांना म्हणू शकतो. मानव या त्रिगुणात्मक प्रकृतीचा एक घटक असल्याने त्याचा स्वभाव सत्व, रज, तम या गुणांनी बनलेला आहे. तमोगुण म्हणजे आलस्य, कर्माचा अभाव, जडता. रजोगुण म्हणजे स्वार्थापोटी केलेलं कर्म, बल आणि शक्तीचा विकास. आणि सत्वगुण म्हणजे निष्काम कर्म, प्रशांतता, मार्दव आणि माधुर्य. व्यक्तीत ज्या गुणाचं प्राबल्य असतं ना त्यानुसार ती व्यक्ती कर्म करत असते आणि त्यानुसार तिचं चारित्र्य घडतं. माणसाला तमोगुणाकडून सत्वगुणाकडे जायचं आहे. सत्वगुणामुळे माणसाचा मुक्तीचा प्रवास हा सुलभ होतो. माणसाच्या संदर्भात कर्माचा विचार करताना ते सकाम की निष्काम हा भाव येतो. ठराविक कर्माद्वारे ठराविक फल मिळतं. या निसर्ग नियमामुळे काही वेळा माणसाला सकाम कर्म करणं भाग पडतं. पण सकाम कर्म केल्यावर त्याबरोबर येणारी सुखदुःख मानवाला सोसावी लागतात बरं. सकाम कर्मांनी मिळणाऱ्या फलाचं पर्यवसान अंती दुःखात होतं आणि अशा वेळी सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे हे संतांचं म्हणणं आपल्याला पटतं. त्यातून माणूस निष्काम कर्मासाठी प्रवृत्त होतो. त्याच्या जाणीवांच्या परिघात कुटुंबातील माणसं, शेजारी, समाज, गावकरी यांचा समावेश होतो. मग पुढे हे वर्तुळ विस्तारतं आणि त्यात राष्ट्र, विश्व यांचा समावेश होतो. व्यष्टीपासून परमेष्टी पर्यंतचा प्रवास सुरू होतो. माणूस जन्मल्यापासून मोठा होईपर्यंत समाजाकडून घेतच असतो की नाही. मोठा झाल्यावर त्याच्यात देण्याची क्षमता निर्माण होते आणि ही क्षमता निर्माण झाल्यावर समाजाकडून जे घेतलेलं असतं ते समाजाला परत देणं हे त्याचं कर्तव्यच आहे. हे देणं पैसा, वेळ, श्रम असं कोणत्याही प्रकारचं असू शकतं बरं. यातूनच माणूस कर्तव्य कर्माकडे वळतो. या कर्तव्य कर्मातही सकामता असतेच, पण तिचा स्तर थोडा उच्च असतो. यात दुसऱ्यासाठी थोडाफार स्वसुखाचा त्याग केला जातो. दुसऱ्याच्या सुखाने सुखावण्याचा आनंद माणसाला मिळतो. बऱ्याच वेळा यात प्रसिद्धी, नाव, कीर्ती यांची कामना असते. त्याचबरोबर समष्टीची, कर्तव्य बुद्धीची जाणीवही असते, कृतज्ञता असते. यातूनच मी माझ्या कर्तव्यात कधीही चुकत नाही हा अहंकार वाढण्याचा मोठा धोका असतो. आपला मोठेपणा टिकवण्यासाठी, मिरवण्यासाठी तसंच समाजातील आपली प्रतिमा जपण्यासाठी म्हणून माणसाच्या मनात वासनांच्या लहरी उठत असतानाही आपल्या
ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांना बळाने आवरून धरतो, पण मनात मात्र त्याच विषयांचं चिंतन चालू असतं. अशा माणसाचं वर्णन पुढील श्लोकामध्ये भगवंत करणार आहेत. ते आपण उद्या पाहू. ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.